तर या तिघांनाही तो सामावून घेतो आहे आणि त्याच्याही पलीकडे तो आहे. कारण योग हा स्वास्थ्याकरता नाही आहे. असं म्हणतो की हेल्थ इज अ बाय प्रोडक्ट ऑफ योग. महर्षी पतंजलीने यमनियम असं म्हटलं आहे की काय आचारसंहिता असावी साधकाची समाजाच्या पातळीवरती, वैयक्तिक पातळीवरती, हे सगळं मिळून योग आहे. आणि त्या दृष्टीनं योग हा 1 तास किंवा 2 तास करायचा विषय नसून तो 24 तास जगण्याचा विषय आहे. आपल्याकडे संयोग असा हिंदी शब्द आहे, योगायोग असा मराठी शब्द आहे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शब्द आहेत. प्रवास योग, विवाह योग, मृत्यू योग. तो योग म्हणजे एकत्र येणं. युज या संस्कृत धातूपासून तो आलेला आहे आणि तोच अर्थ इथं अभिप्रेत आहे. त्यामुळे आपण तरी योगच म्हटलं पाहिजे कटाक्षाने. त्यामुळे योग दिन हा 21 जून नाही तर बाकीचेही 364 दिवस योग दिन आहे. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके आणि सेजल जाधव. MHAMTVच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये भारताचं जे संस्कृती संचित आहे त्याचा जगभरात प्रचार प्रसार होताना आपल्याला बघायला मिळतोय. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 80च्या दशकामध्ये एकदा बोलताना असं म्हणाले होते की भारत अब सपेरों का देश नहीं रहा, वो अब सपनों का देश बनने जा रहा है. आत्मनिर्भर भारताचं जे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपण उचललं, त्या अनुषंगाने खरोखरच या स्वप्न साकार होण्याच्या युगामध्ये आता आपण जगतोय. भारतीय संस्कृतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे योग साधना आणि योगाचा होणारा जगाच्या पाठीवर प्रचार हा आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण जागोजागी वेगवेगळे उपक्रम आपल्याला बघायला मिळतात. त्या अनुषंगाने योग साधना म्हणजे नेमकं काय, त्याचं बदललेलं स्वरूप कसं आहे, या सगळ्या संदर्भात आपल्याशी आज चर्चा करणार आहेत माननीय दुर्गादास सावंतजी. योग विद्या निकेतनचे व्हाईस चेअरमन पद ते आता सध्या भूषवत आहेत. 35 वर्षांहून अधिक काळ योग अध्यापनाचा त्यांचा अनुभव आहे. योगा थेरपी, नॅचरोपॅथी याचा अभ्यास त्यांनी केला आहे. योग विद्या निकेतन आयोजित डिप्लोमा इन योगा थेरपी, नॅचरल लिव्हिंग अँड नॅचरोपॅथी या अभ्यासक्रमाचं नियोजनसुद्धा त्यांनी केलं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की आपले जे आयुष मंत्रालय आहे त्याच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे ते सदस्य आहेत. योग वार्ता, योग सखा, योग मीमांसा, योग वाणी, निसर्गोपचार वार्ता या सगळ्या पाक्षिकांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि निसर्गहार या पुस्तकाचं 4 भाषांमध्ये त्यांचं प्रकाशनसुद्धा झालेलं आहे. त्यामुळे खरोखरच योगा या विषयावरती एक अधिकारी व्यक्ती आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे. सर, MHAMTVमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सुरुवातीला मला योग विद्या निकेतन या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की योग विद्या निकेतनचा आणि आपला प्रवास नेमका कसा होता? योग विद्या निकेतन ही संस्था 1974 मध्ये स्वर्गीय निंबाळकर गुरुजी यांनी काही मोजक्याच 4-5 सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केली. आणि योग म्हटलं की अध्यात्म ते खरंच आहे, पण त्याचबरोबर केवळ निवृत्ती मार्गी नाही तर प्रवृत्ती मार्गी लोकांकरता सुद्धा ते लाभदायक आहे. त्यामुळे एक आरोग्यासाठी योग अशा प्रकारची मर्यादित भूमिका घेऊन समाजामध्ये जाण्याचा विचार त्यांनी केला. त्या अनुषंगाने योगविद्या घरोघरी अशा प्रकारची घोषणा ही गुरुजींची होती आणि त्या अनुषंगाने गेल्या 52 वर्ष ही आता वाटचाल चालू आहे. आणि गुरुजींच्या कार्यामध्ये जवळजवळ 50 पुस्तकं या संस्थेनं या संदर्भात प्रकाशित केलेली आहेत वेगवेगळ्या भाषामध्ये. आणि त्यांचं एकूण सगळं कार्य बघून 2004 मध्ये गुरुजींना आपलं पद्मश्री पुरस्कार आणि भारत सरकारने गौरविलं. आंतरराष्ट्रीय योग दिन आज आपण बघतोय की जगभरामध्ये साजरा केला जातोय. तर एक अध्यापक म्हणून तुम्ही या सोहळ्याकडे कसं बघता? तर 2015च्या पूर्वी म्हणजे जेव्हा आयुष मंत्रालयाची स्थापना झाली आणि मग आपल्या युनोमध्ये तो ठराव पास झाला वगैरे सगळं, त्याच्यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून म्हणजे अगदी सुरुवात आहे ती आधुनिक काळातली स्वामी विवेकानंदांची 1893 मधली शिकागोची भेट. त्याच्याने पहिल्यांदा वेगळ्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीकडे पाश्चात्य लोक बघायला लागले. त्याच्यापुढे त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह हे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी, ब्रिटिश सरकारने वगैरे पसरवलेले होते, पण काहीतरी वेगळं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि पुढे मला वाटतं रमण महर्षी किंवा आपले
अयंगार वगैरे अशी अनेक माणसं ही बाहेर जायला लागली आणि लोकांना कळलं. त्याचबरोबर इथंसुद्धा सामान्य लोकांमध्ये योग पोचावा म्हणून अनेक संस्था स्थापन झाल्या आधुनिक काळामध्ये. त्यामुळे तो प्रचार चालू होता, त्यांची धडपड चालू होती. पण सरकारी पातळीवरती ज्या प्रकारे त्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. पण ह्या गेल्या 10-11 वर्षामध्ये त्याला गती प्राप्त झाली आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला लागल्यामुळे बाहेरसुद्धा योगाचा प्रचार बऱ्यापैकी बाहेरच्या देशामध्ये होता, त्यांना ते पटलेलं. पण त्याला कुठंतरी एक वेग आला असं म्हणायला हरकत नाही. आता आपण बघतो की योग साधनेचा प्रचार प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की भारत हा तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो, पण त्याच वेळेला दुर्दैवाने असंही म्हटलं जातं की भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेहासारख्या समस्या ज्या मोठ्या प्रमाणात 30 नंतरच्याच, म्हणजे पूर्वी कधीतरी हा रोग 50 वर्षाच्या पुढच्या लोकांमध्ये होता, तो आता 30 नंतरच सुरू झालेला आहे. तर योग साधनेच्या माध्यमातून आपण यावरती मात करू शकतो का? मधुमेह, नंतर रक्तदाब, हृदयरोग किंवा सांध्यांचे विकार, म्हणजे तशी मोठी यादी आहे. आजकाल थायरॉक्झिन म्हणजे थायरॉइड ग्लँडचं वगैरे फार हायपोथायरॉइड वगैरे म्हणतात. तर जसं विज्ञान पुढं चाललं आहे, तंत्रज्ञान पुढं चाललं आहे, रोगांचं निदान करण्याच्या परीक्षा वाढलेल्या आहेत. दुर्दैवाने रोगांची संख्या पण वाढलेली आहे. कारण त्याच्या समांतर आपली जीवनपद्धती बिघडते आहे. आणि हे सगळे जीवनशैलीचे आजार आहेत. हे काही जंतूमुळे होणारे आजार नाहीत. आतली यंत्रणाच बरोबर काम करत नाही. आपल्याकडे आयुर्वेदाचार्यांनी आहार, विहार आणि निद्रा अशी स्वास्थ्याची त्रिसूत्री सांगितलेली. आज आपण तिघांची वाट लावलेली आणि त्यामुळे सगळे रोग होत आहेत. त्यामुळे म्हणतो की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. जर रामेश्वरीला आग लागलेली असेल तर रामेश्वरीमध्ये जाऊनच ती विझवावी लागेल. आहार आणि विहार आणि निद्रा या 3 पातळीवरती तर काही बिघडलेलं आहे, तर त्याच पातळीवरती जाऊन ते ठीक केलं पाहिजे. आणि औषध हा त्याला पर्याय नाही आहे. आणि त्याच दृष्टीने योग नेमका कुठं आहे, तर या तिघांनाही तो सामावून घेतो आहे आणि त्याच्याही पलीकडे तो आहे. कारण योग हा स्वास्थ्याकरता नाही आहे. असं म्हणतो की हेल्थ इज अ बाय प्रोडक्ट ऑफ योग. स्वास्थ्याकरता योग नाही, योग तर अध्यात्माकरता आहे. मी कोण आहे जाणण्याकरता. म्हणजे वेदातला जसा कोहम, मी कोण आहे या प्रश्नापासून सोहम, मी तोच आहे, या उत्तरापर्यंतचा जो प्रवास आहे ते प्रत्यक्षात अनुभवणं, अनुभूती घेणं म्हणजे योग. त्यामुळे वेद जर तत्त्वज्ञान असेल तर योग ही त्याची साधना आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं ही जे सगळे आजार आहेत हे जर चुकीच्या आहारामध्ये होत असतील तर आपल्याला आहार बदलला पाहिजे, चुकीचा आहार बंद केला पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे. व्यायामाचा अभावामुळे जर हे होत असेल तर व्यायाम केला पाहिजे. म्हणजे योग म्हणजे व्यायाम नाही, अर्थात व्यायाम वेगळा आहे आणि योगमध्ये पण शरीराचा उपयोग केला पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणजे योगासन म्हणजे बाकी क्रीडा किंवा व्यायामाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. तो एक वेगळा गट आहे, हा एक वेगळा गट आहे. पण केवळ आसन नाही, प्राणायाम, बंद मुद्रा, क्रिया, ध्यान असे वेगवेगळे पैलू योगाचे आहेत. आणि योगाचं तत्त्वज्ञान आहे. परत आचारसंहिता आहे. महर्षी पतंजलीने यमनियम असं म्हटलं आहे की काय आचारसंहिता असावी साधकाची, समाजाच्या पातळीवरती, वैयक्तिक पातळीवरती. हे सगळं मिळून योग आहे. आणि त्या दृष्टीनं योग हा 1 तास किंवा 2 तास करायचा विषय नसून तो 24 तास जगण्याचा विषय आहे. आणि हे असं जर केलं, या सर्वांगानं तुम्ही जर योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये केला की हे सगळे रोग काय हा इतिहास होईल. कारण हे सगळं बिघडल्यामुळे तो रोग झाले. असं म्हणतात की मन चंगा तो कटोरी में गंगा. तेव्हा मन जर आनंदी असेल तर आपोआप रोग होणार नाहीत माणसाला. पण एका बाजूला तणाव आहे, मन आनंदी नाही आहे, आहार चुकीचा आहे आणि व्यायामाचा अभाव आहे. म्हणजे सगळ्याच बाजूने आम्ही चुकीचं वागतो आहोत, जीवन जगतो. म्हणून या सगळ्या रोगाची मुळं त्याच्यात आहेत. आणि मग आधुनिक विज्ञान जसं रोगाचा उपचार करतं, ही बाबा ब्लड प्रेशरची गोळी आहे, ही मधुमेहाची गोळी आहे, तसं इथं नाही आहे. तर तो योग असा सर्वांगानी आहे आणि तो सर्वांगानी केला तो रोगाचा उपचार करत नाही, तो रोग्याचा उपचार करतो. त्यामुळे संपूर्णच त्याचं जीवन जे आहे ते सुखदायक होईल, आरोग्यदायक होईल. याच्याच मला ह्याच मुद्दा थोडं विस्तृत करून सांगा की समग्र आकलन आपल्याला इथे बघायला मिळतं आरोग्याविषयी, जीवनाविषयी. तर ही समग्रता नेमकी काय आहे? योग जगणं म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर. तर एका बाजूला तांत्रिक पैलू आहेत आणि हे मुख्यत्वे हठयोगाचे आहेत. आसन अनेक प्रकारची, म्हणजे त्यांनी
प्राणी बघितले, वनस्पती बघितल्या किंवा निर्जीव वस्तू, धनुष्य असेल, पर्वत असेल, अशा वेगवेगळ्या निसर्गाचं त्याने आकलन केलं, निरीक्षण केलं आणि त्यानुसार शरीराचे आकृतीबंध बनवले. त्यामुळे अनेक आसनं आणि मग त्याचे काय परिणाम होतात. आजच्या भाषेत आपण विज्ञानाच्या भाषेत मग ते स्नायू आणि काय स्नायूबंध वगैरे जे म्हणतो ते शब्द बाजूला ठेवूया, पण अनुभूती महत्त्वाची. ज्ञान ज्याला म्हणतो ते शब्दाच्या पलीकडलं असतं ज्ञान हे. आणि ते सगळं त्यांच्या लक्षात आलं की हे केल्यामुळे फरक पडतो. आपण स्थिरपणे बसू शकतो, जास्त वेळ स्थिरपणे बसलं की प्राणायाम करू शकतो, ध्यान करू शकतो, असा तो पुढचा प्रवास. आणि म्हणून त्याशिवाय शुद्धिक्रिया एक फार मोठं हठयोगाचं योगदान आहे की आतल्या विषामुळे रोग होतात, ते विष जर बाहेर काढली तर आपोआपच तुमचं स्वास्थ्य चांगलं राहतं. तेव्हा आसनं, बंध, मुद्रा, क्रिया, प्राणायाम आणि ध्यान हे वेगवेगळे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारे वैयक्तिक पातळीवरती करण्याचे तांत्रिक पैलू आहेत. जेव्हा आपण म्हणतो की मी 1 तास योगाभ्यास करतो, 1.5 तास योगाभ्यास करतो, माझा संदर्भ तो असतो या हठयोगाच्या साधनेशी, या पैलूंशी. पण तेवढं म्हणजे योग नाही आहे. तर कोणी विचारेल तुम्ही 1 तास योगाभ्यास कर, 23 तास काय करतात, तर त्या 23 तास मी नॉन योगिक, गैरयोगिक काही करतो असं जर उत्तर मी देत असेल तर त्या 1 तासाच्या साधनेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तेव्हा बाकीच्या 23 तास तुम्ही काय करतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून तू पहिलं सांगितलं की यमनियम. महर्षी पतंजलीने अष्टांग योगामध्ये यमनियम सुरुवातीला सांगितले, नंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. यम म्हणजे समाजाच्या संदर्भामध्ये साधकाने काय सुचितता बाळगावी आणि नियम म्हणजे वैयक्तिक पातळीवरती काय यमामध्ये 5 परत उपांग आहेत. सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य म्हणजे त्याचा अर्थ लैंगिकतेपासून दूर ठेवणं असा एक शब्द अर्थ घेतला जातो, पण तो फार छोटा अर्थ आहे. त्याच्या पलीकडे ब्रह्मचर्य, ब्रह्म म्हणजे निसर्ग किंवा परमेश्वर, चर्य म्हणजे आचरण करणं, त्यानुसार चालणं. तेव्हा निसर्गाच्या किंवा परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आपण चालणं, आचरण करणं म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणजे भूक लागली की खाणं ही प्रकृती आहे, भूक नाही तरी खाणं ही विकृती आहे. आणि विनोबा भावेने एकदा त्याच्या पुढचं सांगितलं, भूक असूनही समोरचा भुकेला दिसला की त्याला आपल्या ताट देणं ती संस्कृती आहे असं ते म्हणाले. तेव्हा वाघ जो आहे त्याचं जर पोट भरलं असेल, बाहेर हरणं फिरतात म्हणून तो हल्ला करणार नाही, निसर्गाच्या नियमाप्रमाणे तो वागतो. पण माणूस फार विकृत आहे. तो म्हणतो आता कोणी पोळी वगैरे काही लोक पोट भरलंय आणि त्यातच आईस्क्रीम आलं, ओ माय गॉड, माझा तो वीक पॉईंट आहे असं काहीतरी म्हणतात. म्हणजे जसं लोकमान्य टिळकाने एकदा विचारलेलं की माणूस खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो, तसं खाणं हे शरीराचं पोषण करण्याकरता असावं हा निसर्गाचा नियम आहे. तर माझ्या चवीकरता मी ते खातो, ही विकृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं ब्रह्मचर्य म्हणजे केवळ सेक्स म्हणजे लैंगिकता असं नाही. लैंगिकतेचा उद्देश काय आहे, तर पिढी निर्माण व्हावी. त्याचा जर अतिरेक झाला तर ते स्वास्थ्याला घातक ठरतं. त्याप्रमाणे या सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत, सगळे भोग आहेत, हे निसर्गाच्या नियमाला म्हणजे आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितले. काम आहे पण त्याच्या जोडीला अर्थही आहे आणि धर्मही आहे. म्हणजे धर्माचं जर अधिष्ठान नसेल तर ते कामही चुकीचं, अधर्मी. आणि ते अर्थ एक पैसा मिळवणं चुकीचं म्हटलेलं नाही, पैसा मिळवणं हा एक पुरुषार्थ आहे, पण तो अधर्माने जर मिळवला तर तो स्वतःला पण घातक आहे आणि समाजाला पण घातक आहे, मानवतेला घातक. म्हणजे असा अतिशय व्यापक विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे हे 5 प्रकारचे यम झाले. नंतर 5 प्रकारचे नियम त्यांनी सांगितले. शौच म्हणजे शुद्धता, शुद्धता म्हणजे आंघोळ करतं झालं. काया वाचा मने म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे, वाणीतील शुद्धता, सगळ्या प्रकारची शुद्धता. त्यानंतर संतोष, असं आपल्याकडे म्हटलेलंच आहे संतांनी, समाधानासारखं सुख नाही, सुख हे मान्यात असतं, त्यामुळे तो संतोष पाहिजे, सुख पाहिजे. त्यानंतर तप, आपल्याकडे तप याचा एक अर्थ आहे 12 वर्ष. तेव्हा एखादी गोष्ट आपण म्हणतो 2 महिने झाले मी करतो, काही होत नाही, बस धरसोड वृत्ती असते आपली, संयम नसतो. तर 2 महिने नाही, दिवस नाही, महिने नाही, वर्ष नाही, 12 वर्षाला एक तप म्हणतात. तपाच्या स्वरूपामध्ये केलेलं साधना ती तपश्चर्या. म्हणजे 12 वर्षापासून मी हे करतो, 24 वर्षापासून मी हे करतो, 36 वर्षापासून मी हे करतो, असं जेव्हा मी म्हणू शकत असेल तर ती तपश्चर्या होऊ शकते. आणि त्याचे मग आपल्याला लाभ होतीलच. जसं गीतेमध्ये म्हटलंय की तुम्ही फळाच्या मागे पळू नका, तुम्ही कर्म करा, फळं तुमच्या मागे पळतील. बरोबर, तसं तो संयम. तेव्हा तप, नंतर
स्वाध्याय म्हणजे गुरु जो आहे, शिक्षक आहे, तो सांगतो आपल्याला बाबा हे करायचं, असं करायचं, इथून पण करायचं कोणी शेवटी? मी आहे ना. म्हणजे मला त्या अनुभूतीतून जायचं, ते मला करायचं. स्व अध्याय, स्वतः तो करायचा हा अध्याय सांगितलेला. आणि शेवटी सांगितलं तर ईश्वर प्रणिधान. हे सगळं करत असताना एका देवी शक्तीला आपण समर्पित व्हावं. बऱ्याच वेळेला असं असतं की मी काही केलं, मला यश मिळेल, मला वाटतं हे जे आपण म्हणतो क्रेडिट जे आहे ते माझ्या कर्माचं आहे. हे खरं नसतं. 10 लोक एखादा उद्योग करण्याकरता प्रयत्न करतात आणि त्याच्यातील एकटाच यशस्वी होतो, बाकीचे यशस्वी होत नाहीत. मग कर्म तर सगळ्यांनी केलेली, कारण कर्म हे एक झालं तत्व जे आपल्याला पटकन कळतं आपल्या सामान्य माणसाच्या बुद्धीला. पण आपल्या बुद्धीला आकलन होणार नाहीत अशी अनेक तत्व जे विज्ञानालाही माहीत नाही, अशी काही गोष्टी या जगात असतात. आणि म्हणून हे सगळं श्रेय जे आहे ते केवळ मी 100% मी कर्म केलं त्यामुळे निश्चितपणे त्याच्यातला वाटा माझा आहे कर्माचा, पण 100% तो नाही. अजून कितीतरी ज्ञात आणि अज्ञात अशा गोष्टी आहेत, तत्व आहेत. त्यामुळे त्याचं त्याला आपण दिलं पाहिजे. म्हणून ईश्वर प्रणिधान. हे जरी यश मिळालं ते त्याचं. आणि जेव्हा अपयश मिळतं याचा लाभ असा आहे, माझ्यावर घेण्याची मला गरजच नाही. अपयश मिळालं त्यावेळी सुद्धा कुणाच्यावरती घालू मी शकतो आणि मी शांत राहू शकतो. पण लोक श्रेय पूर्णपणे 100% घेतात, त्यावेळी अपयशाचंही 100% धनी त्यांना व्हावं लागतं आणि मग ते डिप्रेशनमध्ये जातात. मग फाईल घेऊन या हॉस्पिटलमधून त्या मानसिक तज्ज्ञाकडे चला, असं हे होतं. त्यामुळे हे 5 नियम त्यांनी सांगितले. आणि नंतर मग आसन ते प्रत्यक्ष करणं आहे. आणि त्याच्या पलीकडे तत्वज्ञान आहे. सगळे आपले ग्रंथ, सगळी दर्शनशास्त्र, भगवद्गीता स्वतः त्या वेदांताचा एक भाग आहे, प्रस्थानत्रयी म्हटलंय त्याला. हे सगळे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. तसं बघितलं तसं समत्वम योग उच्यते, म्हणजे ती योगाची व्याख्या आहे खरं. म्हणजे अनेक योगाच्या व्याख्या आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. आणि भगवद्गीतेमध्ये ही एक व्याख्या आहे की समत्वम योग उच्यते. म्हणजे काय, सुख आहे तर दुःख आहे, यश आहे तर अपयश आहे, कोणी तारीफ करील तर कोणी निंदा करेल, याचा प्रभाव एका मर्यादेच्या पलीकडे आपल्यावर व्हायला द्यायचा नाही. त्याला त्यांनी स्थितप्रज्ञ असं म्हटलंय. आणि स्थितप्रज्ञ हा योग आहे. त्यामुळे हे उदाहरणाकरता सांगितलं. किंवा स्वामी विवेकानंदजीने एकदा विचारलं होतं की ग्लास अर्धा भरलेला आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे, अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? तो तुमच्याकडे आहे, तुम्ही कुठं बघतात. म्हणजे जीवन आपल्या जागी आहे, तुमचा दृष्टिकोन तो फरक पाडतो. कन्याकुमारीमध्ये मी उभा आहे, मी काय म्हणू शकतो, भारत इथं संपतो की भारत इथं चालू होतो? दोन्ही खरं आहे. माझं तोंड कुठं आहे? माझं तोंड जर हिंदू महासागराकडे असेल तर इथं भारत संपतो, आणि माझी पाठ जर हिंदू महासागराकडे आहे तर इथं भारत चालू होतो. खरं काही नाही, सगळं खरं. मी काय मानतो, माझा दृष्टिकोन. आणि हा जो दृष्टिकोन आहे तत्वज्ञान, हाही योगाचा भाग आहे. त्यामुळे हे सगळं मिळून योग आहे. आणि म्हणून त्याला 24 तास जगणं म्हणतो. योग करणं नाही तर योग जगणं. खूपच वेगवेगळ्या अनुषंगाने आपण योग या गोष्टीकडे बघू शकतो. आता मला असं एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे की नेमकं योग हा शब्द खरा म्हणावा की योगा हे खरं म्हणावा? फार फार चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे दक्षिण भारतामध्ये असं गोपाळ म्हणत नाहीत, ते गोपाळा अशी म्हणण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे साहजिकच ते योगा म्हणतात. त्यामुळे एक वेळ त्यांना ते क्षम्य आहे. पण इतर त्याच्या पलीकडे एकूण महाराष्ट्रापासून उत्तरेत जो भाग आहे आपल्याकडे राम कृष्ण अशीच म्हणण्याची पद्धत आहे. कृष्णा म्हणत नाही. आता ते स्पेलिंग येतं तो भाग वेगळा. तेव्हा इथं सुद्धा वायओजी असं स्पेल करायची गरज नाही. ते वायओजीएच आहे, पण ते योगा नाही तर ते योग आहे. कारण आपल्याकडे संयोग असा हिंदी शब्द आहे, योगायोग असा मराठी शब्द आहे. आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शब्द आहेत. प्रवास योग, विवाह योग, मृत्यू योग. तो योग म्हणजे एकत्र येणं. युज या संस्कृत धातूपासून तो आलेला आहे आणि तोच अर्थ इथं अभिप्रेत आहे. त्यामुळे आपण तरी योगच म्हटलं पाहिजे कटाक्षाने. योगा म्हणून काय माहीत नाही, ते असं म्हणतात ना, एक खोटी गोष्ट तर पुन्हा पुन्हा सांगितली तर ती ते खरी वाटायला लागते. तर तसं सगळे काही ते सेलिब्रिटीज वगैरे म्हणतात, ते योगा योगा म्हणतात. मग त्या डोक्यावर ते अगदी सामान्य लोकसुद्धा, अगदी गावातला अशिक्षित माणूससुद्धा योगा म्हणतो. दुर्दैवाने ते तसं झालं. पण दक्षिण भारतातील लोकांना सोडून देऊया आपण, पण आपण तरी कटाक्षाने योग म्हणावं, योगा म्हणू नये. विभक्ती योगाभ्यास, कारण ती संधी विभक्तीप्रमाणे तो तिथं बदलतो, तो भाग वेगळा. पण असं एकेरी तो शब्द जो आहे योग असंच त्याचं उच्चारण झालं पाहिजे.
योग साधनेच्या संदर्भात मी माझ्याच अशा काही मित्रांना ओळखतो जे आरंभशूर आहेत. म्हणजे योग साधना करायला आम्ही सुरुवात केली, पण त्या करण्यामध्ये येणेकेणे प्रकारे सातत्य राहिलं नाही. तर ते सातत्य टिकवणं मला वाटतं हे खूप मोठं आव्हान आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल, ते कसं टिकवता येईल? पहिली गोष्ट, फार अपेक्षा ठेवू नये. म्हणजे काय योग, त्याला काय मर्यादा नाही, खूप काय काय. त्यामुळे एकदम मोठं काय आपण शिकतो, खूप काय जाणून घेतो आणि मग काहीच करत नाही. त्यापेक्षा शिकायला ठीक आहे, कारण वर्गामध्ये गेल्यानंतर ते सगळं शिकवतात, मान्य आहे. तुम्ही एक ठरवा की एकतर माझं वय, माझी गरज, माझं कुठल्या प्रकारचं काम आहे, मला कुठले आजार आहेत काय, मला जरी नसले तरी फॅमिली हिस्ट्री, तुम्ही मधुमेहाबद्दल बोललात की माझ्या घरामध्ये जर माझ्या 2-3 पिढ्यांना जर मधुमेह आहे तर मला तो होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे विचार करून आपण एक छोटा छोटा अभ्यासक्रम सुरुवातीला बनवायचा स्वतः करता. पहिली गोष्ट म्हणजे आसन अनेक प्रकारची आहेत, पण मुख्यत्वे पाठीच्या कण्यावर त्यांनी कुठेतरी जोर दिलेला आहे. आणि पाठीच्या कण्यामध्ये 33 मणके असतात, 26 सांधे असतात आणि हे 5 प्रकारचे वाकवता येतात. मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला, बाजूला, त्याला पीळ देणं आणि त्याला खेचणं. त्यामुळे माझ्याकडे जर फार वेळ नसेल, मला 5च आसनं करू द्या, जी 5 विभिन्न प्रकारचे बाक मला देतील. पोटावर दाब देणारं एखादं पवनमुक्तासनासारखं एखादं दुसरं आसन मला करू द्या. त्यानंतर जर मला ते रक्तदाब वगैरे काही नसेल आणि फार काही वजन नसेल किंवा मी बऱ्यापैकी फिट असेल, तर एखादं पाय वर करण्याचं, मग ते शीर्षासन म्हणजे एकदम शिखर झालं. सर्वांगासन त्याच्याहीपेक्षा अजून सोपं म्हणजे विपरीत करणी मुद्रा, असं काहीतरी, म्हणजे जेणेकरून थोडा तो टॉप्सी-टर्वी म्हणतो आपण त्याला, रक्तप्रवाह उलटा होणं, ते एकदा होऊ द्या. एखादा बंद होऊ द्या, ज्याच्यामध्ये ऋणदाब, उडियान बंद वगैरे म्हणतात, ऋणदाब निर्माण केला जातो, म्हणजे वेगळे प्रकार या अर्थी. एखाद दुसरा प्राणायाम होऊ द्या. आणि मग अगदी फार मोठ्या प्रमाणात ध्यान जरी नाही जमलं तरी ओंकार जप असेल किंवा नुसतंच पाठीवर झोपून, ज्याला शवासन फार लोकप्रिय आसन आहे तसं, म्हणजे असे हे विभिन्न प्रकार, पण मोजक्या संख्येने जर एकत्र केले, म्हणजे ठीक आहे बा, अर्धा तासात माझं होत आहे किंवा 25 मिनिटात होत आहे, तर मग ते होऊ शकतं. आणि मग असं एक 3 महिने वगैरे त्यांनी केलं की आपोआप तुम्ही मगाशी म्हणालात ते, तो जो आपला क्लॉक आहे, घड्याळ आहे, ते बदलतं आणि तुमची कुठेतरी एक संयम म्हणूया, आपला नियंत्रण म्हणून ते वाढतं. आणि मग तुम्ही हळू, तुम्हाला वाटलं तर त्याच्यात थोडंसं अर्धा तासाचं तुम्ही 40 मिनिटं करू शकता, अजून वाढू शकता. असं केलं पाहिजे. पण लोक एकदम फार हे सगळं मी करेन, खाईन तर उपाशी, खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, तर हा दृष्टिकोन बरोबर नाही. आज जरा मला वेळ कमी आहे, रोजच्यासारखं मला करता आहे, माझ्याकडे आज 20च मिनिट, ठीक आहे 20 मिनिट तर 20 मिनिट करा ना, चालेल. असं इंग्लिशमध्ये म्हणतात की समथिंग इज बेटर देन नथिंग. त्यामुळे काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे केव्हाही चांगलं. असा जर थोडासा आपण प्रत्यक्ष असा काही तत्व आपल्याकरता आणून घेतली तर मला वाटतं तो होईल. आता याच अनुषंगाने असा पुढचा प्रश्न आहे की दिवसातली कुठली वेळ या साधनेसाठी योग्य आहे आणि किती काळ आपण करावं? किती काळ, आत्ताच आपण बघितलं की बस निदान एक 20-30 मिनिटापासून सुरुवात करा आणि नंतर जास्त, अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही जर 1.5 तास योगाभ्यास करत असू तर ते अजून चांगलं अर्धा तासापेक्षा, पण काही न करण्यापेक्षा अर्धा तास तर अर्धा तास हे सांगितलं. आता दिवसाचा वेळ आहे तसं आपल्याकडे ब्रह्ममुहूर्त म्हटलं आहे. ब्रह्ममुहूर्त सकाळी पहाटे 4 वाजता चालू होतो, तो सोडा, काय 5:30, निदान सूर्योदयाच्या अगोदर आपण उठावं आणि ती वेळ एकदम योग्य आहे, चांगली आहे. आणि बऱ्याच वेळी संध्याकाळी करायचं म्हटलं, ऐन वेळेला कार्यालयामध्ये वेळ होतो, घरी गेलं तर कोणी ते पाहुणे आलेले असतात, म्हणजे या गोष्टीची शक्यता असते. पण अशा गोष्टीची शक्यता पहाटे नसते. पहाटे तुम्ही 1 तास लवकर उठलात म्हणजे तो 1 तास तुमचा. पण प्रत्येक वेळा प्रत्येकाला शक्य असतं नाही. सकाळी काही गोष्टी असतात, विशेषतः गृहिणींना सकाळी उठून सगळं मुलांना उठवा, डबा करा, गोष्टी असतात. म्हणून संध्याकाळची सुद्धा वेळ चांगलीच आहे. का पोट रिकामं पाहिजे, म्हणजे जेवणानंतर 3.5 ते 4 तास गेला पाहिजे. चहा नाश्ता घेतला तर निदान 2.5 तास गेला पाहिजे. फळं खाल्ली तर 1 तास गेला तर पुरे. अगदी नारळ पाणी घेतलं तर अर्धा तास सुद्धा पुरेल, गॅप गेला तर. हे एक झालं. हे निकष जर आपण पाळले आणि योगाभ्यासानंतर लगेच काही खायचं नाही, साधारण एक 20 मिनिटं तरी मध्ये गेलं पाहिजे. हे निकष जर आपण पाळू शकू तर अगदी दुपारी सुद्धा योगाभ्यास करता येईल. म्हणतात ना, जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे. तुम्हाला सकाळी पण वेळ मिळत नाही, संध्याकाळी वेळ मिळतो, ठीक आहे, दुपारी करा, फक्त या जेवणाच्या वेळा तुम्ही पाळल्या पाहिजे.
योग साधनेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या अनुषंगाने आपण कुठल्या प्रकारची जीवनशैली अंगीकारली पाहिजे? म्हणजे मुख्यत्वे आपण बघतो की योग साधना किंवा कुठलाही व्यायाम प्रकार आणि आहार या दोन गोष्टी हातात हात धरून चालतात. तर त्या अनुषंगाने आपण काय कृती केली पाहिजे? आता मगाशी आपण बघितलं, योग म्हणजे केवळ ते तांत्रिक पैलू नाही आहेत, तर संपूर्ण जीवन पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये योगामध्ये सगळे योग जे प्रकार आहेत, मग ते तत्त्वज्ञान असू द्या, यमनियम असू द्या, किंवा ते आसनं आणि प्राणायाम, ध्यान असू द्या, हे सगळं महत्त्वाचं म्हणजे मनाला शांत करतात, मनाचा ताण कमी करतात. म्हणजे निद्रा हा जो शब्द होता त्याच्याशी हा संबंध आला. निद्रा म्हणजे केवळ झोपणं नाही, तर जो रिलॅक्सेशन या अर्थी ते आहे. दुसरा आहे तो म्हणजे विहार, म्हणजे हालचाल. तर आसनं विशेषतः क्रिया ह्या हालचाल करतात, वेगवेगळ्या प्रकारचे बाग देणं वगैरे आपण मगाशी बघितलं. तिसरा आला आहार, म्हणजे निद्रा आणि विहार यांच्याशी योगाभ्यासाचा परस्पर संबंध आहे आणि आहाराचा अप्रत्यक्षपणे संबंध आहे. म्हणजे मला कळलं हा आहार चांगला नाही आहे, हा आहार चांगला आहे, मग पुढं काय? माझी विवेकबुद्धी आहे ती वेगळी एवढी जागृत पाहिजे की मी ते खाल्लं पाहिजे जे योग्य आहे, आणि जे चुकीचं आहे ते मी टाळलं पाहिजे. समजा मी घरातनं कार्यालयातनं घरी चाललो आणि बाजूला मस्तपैकी वडा किंवा समोसा तळला जात आहे, त्याच्या वासाने माझे पुढे गेलेले पाय मागे येतात. दिलं आहे की मानता नाही म्हणतात. तेव्हा हे जे मागं पाय जाण्याचे किंवा मन जे मानत नाही, हे न मानणाऱ्या मनाला मानवण्याचं काम, मनवण्याचं काम योग करतो. कारण आपल्याकडे पंचकोशाची संकल्पना आहे. अन्नमय कोश म्हणजे शरीर, प्राणमय कोश म्हणजे जी ऊर्जा माझं शरीर चालवत आहे, ही संकल्पना दुर्दैवाने आजही विज्ञानाला समजलेली नाही आहे. आपल्याकडे गतप्राण हा शब्द आहे, म्हणजे प्राण गेला म्हणजे माणूस मेला. प्राण आहे म्हणून हे सगळं चालू आहे, तेव्हा तो प्राणमय कोश. तिसरा आहे मनोमय कोश, म्हणजे मन, बुद्धी, भावना ज्या आहे. आणि चौथा जो तो विज्ञानमय कोश, म्हणजे विवेकबुद्धी. तर तो वाईट काय बरं काय हे ठरवतो. एवढंच नाही, ते सोपं आहे, पण वाईट ते करायचं नाही आणि बरं ते जसं समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले तर ते करायचं, हे जे लागतं तो म्हणजे हा विज्ञानमय कोश आहे. आणि योगाभ्यासामुळे अन्नमय कोशावरती परिणाम होणारच, प्राणमय कोशावरती होणारच, मनोमय कोशावरती होणारच. कारण सगळे रोग वगैरे या 3 स्तरावरती आहेत. ते मनोमय कोशामध्ये सुरुवात होतात, त्याला आदी असं म्हटलंय. ते प्राणमय कोशाला प्रदूषित करतात आणि प्रत्यक्ष अन्नमय कोशामध्ये लक्षणाच्या स्वरूपामध्ये व्यक्त होतात, त्याला व्याधी असं म्हणतात. केवळ आजचं विज्ञान जे आहे, वैद्यकशास्त्र, केवळ ते व्याधीचा विचार करतात, त्याला दावायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही आधीला तिथंच ठेवलंय. जोपर्यंत आधी बदलणार नाही आणि त्याच्याही पलीकडे ती आधी निर्माणच होऊ नये म्हणून तुमच्या विवेकबुद्धीला जागृत करण्याचं काम, जे चुकीचं ते घडूच नाही, तो विज्ञानमय कोश करतो. आणि त्याच्यानंतर आनंदमय कोश येतो, तर जास्त अध्यात्माचा भाग आहे. हल्ली काम करत असताना बहुतेक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण बघतो की एक 8 तासाचं काम, 9 तासाचं काम असतं आणि दीर्घकाळ ती जी व्यक्ती आहे ती एकाच जागी बसून असते. तर याच्यामुळे एक सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो ती जन्माला येते आणि त्यातनं मग पुढे काही जीवनशैलीचे आजार, आपण जसं मागाशी बोललो तसे होतात. तर मग त्यांच्यासाठी कुठल्या आसनांनी त्यांनी सुरुवात करावी, त्याचं काही प्रात्यक्षिक किंवा तुम्ही सांगितलं? आपले गुरुजी, निंबाळकर गुरुजी नेहमी म्हणायचे, ओव्हरवर्क किंवा ओव्हर यूज, डिसयूज म्हणजे वापरच नाही, आणि मिसयूज, तिन्ही घातक आहे. संतुलित बॅलन्स यूज, आणि योग हा बॅलन्स यूज करण्याकडे कल असतो. तर मग आपण बघितलं की 5 प्रकारचे बाक असतात. आपले जे व्यावसायिक आजार म्हणतात ते कसे होतात की काहीतरी एककल्लीप्रमाणे जास्त प्रमाणे केलं जातं. म्हणजे एखादा शिक्षक असेल आणि त्याला पेपर तपासायचे असतील, वह्या तो असा काय डेंटिस्ट आहे तो वागतो. एखादा लाईनमन असतो त्याला कायमचं मागे करावं लागतं. आणि जो आजकाल जे आपलं लॅपटॉप वगैरे असते तर काहीच नाही, म्हणजे डिसयूज. एका ठिकाणी ओव्हर यूज, दुसऱ्या ठिकाणी डिसयूज, आणि मिसयूज तर समजूच शकतो आपण चुकीच्या पद्धतीने. या सगळ्यामध्ये आजार होतात आणि म्हणून तो संतुलित वापर जर त्याचा झाला पाहिजे. माझं काम मी बदलू शकत नाही, कारण माझं काम जर लॅपटॉपवर बसून आहे मला स्वीकारलं पाहिजे. माझं काम जर शिक्षक आहे मला ते स्वीकारलं पाहिजे. पण त्याच्या विरुद्ध मागच्या बाजूने बाक मी देणार की नाही,
मी पीळ देणार की नाही, मी बाजूला त्याला वाकवणार की नाही. म्हणजे आपला कुठलाही जरी व्यवसाय असला आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने जे काय होत ते आपण टाळू शकत नाही, पण 24 तास आहेत या जगात. कुणी नाही ज्याच्याकडे 23 तास आहेत, आणि असा कोणी नाही ज्याच्याकडे 25 तास आहे. त्यामुळे ते 24 तास मी कसा मॅनेज करणार आहे, त्याचं व्यवस्थापन मी कसं करणार आहे. आणि त्याप्रमाणे मी हे जर केलं, अगदी बसल्या बसल्यासुद्धा. आता काही ऑफिसमध्ये आता तिथं सरळ सरळ बाहेरच्या लोकांशी संबंध असतो. बँकमध्ये जसं काउंटर आहे, त्यांना बिचारा तेवढ्या वेळात काही करता येणार नाही. पण एखाद्या कार्यालयामध्ये काम दिलेलं असतं, कुणाचं तसं डिस्टर्बन्स नसतं, मध्ये काही वेळ थोडंसं शरीर सांगत असतं आपल्याला. शरीर कधी खोटं बोलत नाही, मन खोटं बोलतं. शरीर कायमचं वर्तमानातच जगतं, मनाचा भरोसा नाही. तो जास्तीत जास्त एकतर भूतकाळात असतो, नाही तर भविष्यात असतो. आणि जेव्हा मन वर्तमानात असतं त्याला योग म्हणतात, त्याला ध्यान म्हणतात. त्यामुळे मनाचं काही खरं नाही, पण शरीर खरं बोलतं. त्यामुळे केव्हाही शरीराचं ऐकलं पाहिजे. मनाचं नाही ऐकलं तर चालतं, चांगलं असेल तर ऐकायचं, नाही तर नाही ऐकायचं. तर शरीर कुठेतरी सांगत नाही मला दुखतंय, तर लगेच त्याला आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आणि नुसतं जर आपण उभं राहिलो आणि मग बसलो, मोठा फरक पडतो. किंवा आता लॅपटॉप एवढं जवळ आहे आणि डोळ्यावर ताण, मला कळतंय, सांगतात मला डोळे, मग जरा असं आजूबाजूला कोण जरा डोळे, तरी फरक पडतो. मिलेंगे ब्रेक के बाद म्हणतात तसं आहे. पण त्याशिवाय तुम्ही तो चांगला प्रश्न विचारला. अगदी खुर्चीवर बसल्या, उभं राहून सुद्धा ठीक आहे, खुर्ची आहे मागे किंवा पुढे जागा आहे, उभं राहिलं आणि आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं, आपल्या क्षमतेपलीकडे नाही करायचं. सहजपणे श्वास चालू आहे, श्वासावर मन ठेवा. काय 5 श्वास असतील, 10 श्वास असतील, डोळे उघडा, हळू दुसरं. हे सगळं बॅलन्स झालं पाहिजे. जर मी त्या बाजूला 10 श्वास थांबलो तर इथं मी 10 श्वास थांबायचं. असं होऊ शकतं इथं मी एवढा वाकलेलो आणि इथं मी एवढाच वाकू शकतो. ठीक आहे, माझ्याने जेवढं होतं तरच करायचं. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जायचं नाही. पण इथं 10 श्वास ठेवले तर इथं पण मी 10 श्वास ठेवायचे. साधं पीळ देणारा असं. पावलं नाही फिरवायची, पावलं आपल्या जागी पक्की, सहज, जबरदस्ती नाही. श्वास चालू ठेव. बऱ्याच वेळा लोक काय करतात, आपल्या क्षमतेच्या पलीकडे जातात आणि श्वास थांबवतात. तसं नाही, थोडंसं कमी करा आणि जास्त वेळ ठेवा. एक जीवाबंद श्रीमुद्रा ब्रह्ममुद्रा नावाचा प्रकार आहे. अतिशय आपल्या चेता संस्था आणि आपली ही जी संप्रेरक संस्था आहे याच्यावर ते परस्पर काम करतात. आणि सगळे आपले भावना त्याच्याशी संबंधित आहेत. आणि भावनिक असंतुलनामुळे हे सगळे मनोकायिक आजार होतात. रक्तदाब असेल आणि हे मोठी यादी आहे. आता जीवाबंद म्हणजे जीव वरती चिकटवली आणि एक 3 श्वास. नंतर सिंहमुद्रा, सिंह म्हणजे सिंह अर्थात. आणि हे परत एक 3दा आलटून पालटून आणि मग ब्रह्ममुद्रा. म्हणजे कुठल्याच प्रकारचा झटका नाही द्यायचा, सगळ्या हालचाली संत असतात. डोळे मिटून एक 5 श्वास थांबला, या बाजूला येऊन 5 श्वास, मी थांबत नाही, वर खेचून 5 श्वास, खालती दाबून 5 श्वास. ही सगळी थायरॉइड ग्लँड आणि इथं व्हेगस नावाची नर्व असते, ज्याचा संबंध 3 सिस्टेमशी असतो. आपली पचनसंस्था, आपली श्वसनसंस्था आणि आपली रक्ताभिसरण संस्था. त्यामुळे त्याचे भरपूर लाभ होतात. तुम्हाला एखादा उडियान म्हणजे खोल श्वास घ्यायचा, सगळा श्वास सोडायचा, श्वास रोखायचा, नाही जमलं तर असं बाहेरून थापायला हरकत नाही, आणि छाती फुलवायची नुसती श्वास न घेता. आपोआप पोटाचा आत खेचलं जातं, म्हणजे आत ऋणदाब निर्माण होतो. त्याच्याबद्दल असं म्हटलंय की मृत्यू मास्तांग केसरी, म्हणजे मृत्यूरूपी हत्तीवरती विजय मिळवणारा सिंहरूपी बंद, असं अतिशय काव्यात्मक वर्णन हठयोग ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. किंवा शतायू म्हणजे तो 100 वर्ष जगतो. कारण हे जे आपले आतले अवयव आहेत, यकृत असेल, आपलं पचनसंस्था असेल, पँक्रिया, स्वादुपिंड असेल, मूत्रपिंड असेल, हे सगळे त्याच्यामुळे प्रभावित होतात किंवा त्यांचं कार्य सुधारतं. आणि म्हणून त्यांनी तसा दावा केला आहे. कारण हात नाही माणूस जगू शकतो, पण ही अतिशय वायटल ऑर्गन्स नाही आहेत, माणूस जगू शकत नाही, म्हणून त्यांनी तो तसं म्हटलं असेल त्याला. किंवा प्राणायाम, सहजपणे प्राणायाम म्हणजे श्वासावर निघतं. माणसाचा श्वास साधारण मिनिटाला एक 15 ते 18 असतो. आणि जेव्हा माणूस धावतो किंवा राग येतो, म्हणजे शारीरिक किंवा मानसिक आंदोलन काही असेल, तर श्वासाची गती अजून 25-30 पर्यंत होते. आसनामध्ये तुम्ही शांतपणे बसता,
प्राणधारणा म्हणजे मन जे आहे श्वासावर ठेवतात, शरीराला जास्तीत जास्त शिथिल ठेवतात, त्याला भेदात्मक शिथिलीकरण असा शब्द गुरुजीने वापरला. आपोआप तुमची श्वासाची गती मिनिटाला 12-10 येते. आणि प्राणायामामध्ये 4-5 त्याचा अनुलोम हळूच घेतला, पूरक असं म्हणतात त्याला, सावकाश सोडला, छाती खालती घेतली, याला रेचक म्हणतात. तिथूनच परत घेतलं, परत सोडलं, मिनिटाला 4-5 श्वास. किंवा भ्रामरी रेचक नावाचा प्राणायाम आहे, श्वास म्हणजे भुंग्यासारखा आवाज काढणं. अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत, पण निदान एक असे 2 जरी प्राणायाम केले आणि कमीत कमी 5 मिनिट करायचं, 5 श्वास नाही, 10 श्वास नाही, 5 मिनिट सलग, तर त्याचे अतिशय चांगले परिणाम होतात. म्हणजे एवढं जरी केलं, आणि हे काय एकाच वेळी सलगपणे करायचं असं नाही. कार्यालयामध्ये बसलेला, पोट एकदम भरलेलं नाही, रिकामं आहे किंवा थोडंसं भरलेलं असं म्हणूया आपण, तर मध्ये मध्ये एक प्रकार केला, कामाला लागलं, दुसरा प्रकार केला, कामाला लागलं. म्हणजे इच्छा जर असेल खूप काही करता येतं. करायचं नसेल तर 1000 सबब मिळते की नाही मला असं आहे त्यामुळे नाही जमत, तसं आहे म्हणून नाही जमत. अगदीच. आता कार्यालयामध्ये जी माणसं बसतात त्यांच्यासाठी हे आसनं आहेत, पण दुसऱ्या बाजूला अशी काही माणसं असतात ज्यांची कामं अशी असतात की ती फिरतीवर असतात, सातत्याने बाहेर जाणारी असतात, त्यांना चालावं लागतं, कुठेतरी बाहेर फिरावं लागतं. तर कुठेतरी अशी सबब ते सांगतात की आम्ही तर बाहेर फिरतोय, आम्हाला योग साधनेची किंवा कुठल्याही व्यायामाची गरज नाही. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी योग साधना? हा छान प्रश्न आहे. कारण काही लोक म्हणतात की मला वर खाली जावं लागतं, आत बाहेर जावं लागतं. मला वाटतं दिवसभर 8 तासाच्या कार्यात मी 4-5 किलोमीटर चालत असावा. पण ते काय उपयोगाचा नाही, तो वेगळा विषय आहे. दुसरं, हे आत बाहेर आणि वर खाली करायला तुम्ही किती स्नायू वापरता. शरीरामध्ये 640 स्नायू आहेत, आत आणि बाहेर मिळून, ऐच्छिक आणि अनैच्छिक मिळून. आणि त्याच्यापैकी यामध्ये 50-60 स्नायू वापरले जातात. आणि आता मी जे सांगितलं 5 प्रकारचे बाक जेव्हा आपण देतो, 400हून काही जास्तच स्नायू वापरले जातात. म्हणजे एखादं जिममध्ये जातो ना, ती संख्या 50च असते स्नायूची. असे काही स्नायू आहेत आपले नेमके, आणि ते त्याच्याकरता ते वेगवेगळे एक्सरसाइज असतात. ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण त्यांचा आकार मोठा असतो आणि त्यांची संख्या कमी असते. आणि हे जे स्नायू असतात हे छोटे छोटे असतात, पण यांची संख्या जास्त असते. त्यामुळे तुम्ही 5 प्रकारचे बाक जेव्हा देता, तुम्ही 400हून जास्त स्नायू वापरता, म्हणजे 2/3. आणि तुम्ही सूर्यनमस्कार घालतात, जवळजवळ 90% स्नायू, अर्थात सूर्यनमस्कार याला आपण हठयोग म्हणत नाही, तो एक वेगळा प्रकार आहे. जवळजवळ 90% स्नायू शरीराचे, म्हणून त्याला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं आहे, वापरले जातात. त्यामुळे जो कोण असं हे आत बाहेर त्यांचं काम असतं, तर तो पर्याय याला नाही, हे केलंच पाहिजे, कारण हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. आता याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा जीवनशैली म्हणून मिश्राहार आपण अंगीकारत असतो मोठ्या प्रमाणात. तर मग त्याचा आणि त्याचा योग साधनेवर काय परिणाम होतो आणि ते योग्य आहे का? मिश्र आहार कुठल्या अर्थी म्हणतात? मांसाहार करणं, मांसाहारी अर्थी. लक्षात. तर योग ही परंपरा, सात्विक आहार वगैरे ते सगळं आहे. तरी पण आता कसं असतं की तो माणूस कुठे आहे, तो काय करतोय, तेव्हा त्याला आपण लगेच काय त्याला बाबा तू सिगरेट पितोस, सिगरेट प्यायची नाही योगाभ्यास करायचा असेल तर, मांसाहार घेतोस, मांसाहार घ्यायचं असं म्हणायचं नाही. तो कुणी असू द्या, हे चांगलं आहे ना, मग चांगलं सुरुवात झाली पाहिजे. महर्षी पतंजलींचं अगदी दुसरं सूत्र आहे, जी प्रसिद्ध व्याख्या आहे योगाची, योगच चित्तवृत्ती निरोध असं त्याने म्हटलं आहे. म्हणजे चित्ताचा निरोध हाच योग आहे. त्याचा दुसरा अर्थ, योगामुळे चित्ताचा निरोध व्हायला लागेल, तेव्हा हळूहळू तुमच्या आचरणामध्ये मगाशी सांगितल्यासारखं जर शुद्धी येत असेल तर चांगली गोष्ट आहे. आता मांसाहार शाकाहार याहीपेक्षा मी जी रेसिपी आहे आजकालची, ही फार भयानक आहे. म्हणजे हॉटेलिंग, बाहेरचं खाणं आहे, पॅक फूड आहे, सगळं ॲसिड डम्पिंग आहे, आम्ल, आणि त्याच्यामुळे सगळे रोग होतात. आयुर्वेदाने सांगितलं की बाबा प्रथम कफ विकार होतो, नंतर वात विकार होतो, पित्त विकार होतो, आणि नंतर वात विकार होतो. आणि त्या सगळ्याचं मूळ आहे आम्ल, आम असं म्हटलं आहे आयुर्वेदाने. तर म्हणून उपाशीपोटी लिंबू घेणं, उपाशीपोटी फळं घेणं,
मोसंबीमध्ये आंबट असले की तो साखर टाकून देतो. म्हणजे हे विरुद्ध आहार आहे हा सगळा. म्हणजे अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहाराच्या बाबतीत. ते मला वाटतं म्हणजे जर एखाद्याची सवय मांसाहार घ्यायची असेल त्यांनी लगेच का मांसाहार सोडावा असं मी म्हणणार नाही. पण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मांसाहार घेणं हे शरीराला बाकी अध्यात्माची गोष्ट बाजूला ठेवूया, पण स्वास्थ्याला पण चांगली नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं प्रमाण कमी करावं, त्याची वारंवारता कमी करावी, त्याच्याबरोबर त्यांनी भाज्या किंवा कोशिंबिरी यांचं प्रमाण वाढवावं, हे काय त्यांनी करावं. पण त्याहीपेक्षा मला स्वास्थ्याच्या दृष्टीनं या गोष्टीकडे जास्त म्हणजे मांसाहार शाकाहार यापेक्षा हे जे चुकीचं आपण काय म्हणतो त्याला स्वयंपाकाची पद्धती जी आलेली आहे, रिफाईंड ऑइल, 50 म्हणजे प्रक्रियायुक्त तेल. 50 वर्षापूर्वी प्रक्रियायुक्त तेल नावाचा प्रकारच नव्हता. कच्च्या घाण्याचं तेल आपण वापरायचो, पण तेल कधी लवकर खराब होतं, 6 महिन्यात 7 महिन्यात. गावामध्ये 300 कुटुंब असलेला एक गाव, म्हणजे आपली ग्रामीण व्यवस्था कशी संतुलित होती. त्याच्यामध्ये एक तेली, म्हणजे मी जातीवाचक नाही बोलत, व्यवसायवाचक बोलतो. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये व्यवसायाचं रूपांतरण जातीमध्ये झालं. तर तो एक बैल असतो त्याच्याकडे, आणि तो जेवढं तेल काढतो ते सगळ्या गावाला, कुठल्याच घरामध्ये 4 महिन्यापेक्षा जास्त त्याने आज काढलेलं तेल राहणार नाही. त्यामुळे ते खराब होत नव्हतं. आता काय झालं, भांडवलदार त्या व्यवसायात आले, टाटाने ऑइल मिल घातलं. गोदरेज उदाहरण देतं, गोदरेजने ऑइल मिल टाकलं. एका दिवसाचं प्रोडक्शन हजारो लिटर आहे, ते कोण संपवणार. आणि म्हणून त्याला प्रक्रिया म्हणजे शब्दशः हायड्रोक्लोरिक ॲसिडची ट्रीटमेंट त्याला दिली जाते. त्याला रिफाईंड किंवा प्रक्रिया तेल म्हणतात. आणि म्हणून ते थोडंसं महाग असतं. म्हणजे हे जर 300 रुपयाला मिळत असेल तर ते 350ला मिळतं. म्हणजे तो प्रक्रिया करण्याकरता खर्च आपल्याच खिशातून काढणार, पण आपल्या स्वास्थ्याची वाट लावणार. पण याबद्दल जागृतीच नाही. अगदी डॉक्टरांना सुद्धा माहीत नसतं की रिफाईंड ऑइल काय असतं. ते म्हणतात कुठलंही तेल चालेल, पण ते कमी खा. कमी खा ते बरोबरच आहे, पण हा जो फरक आहे, त्यामुळे हे जे टॉक्सिफिकेशन आहे आपल्या आहाराच्या मार्फत, हे जास्त गंभीर आहे माझ्या मताप्रमाणे. आता याच्यामध्ये असा भाग आहे की योग साधना करणाऱ्यांप्रमाणेच योग साधना शिकवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि योग असं एकत्रीकरण काही ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ज्या वेळेला एक व्यक्ती नव्या उमेदीने योग शिकते आहे, तर कुठली खबरदारी घ्यायला हवी योग साधना शिकताना? लोकप्रियता आली की त्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन हे आलं. आयुर्वेदाबाबतीत तेच झालं की एखाद्या रसायनामध्ये एखादं पान टाकायचं आणि हर्बल प्रिपरेशन आहे असं म्हणून लोकांना फसवायचं. आयुर्वेदामध्ये औषधाची व्याख्या आहे, आणि कुठल्या प्रकाराला औषध म्हणावं. उगाच एखादं पान घातलं म्हणजे आयुर्वेदिक औषध होत नाही. पण ही फसवेगिरी चाललेली आहे, बदमाशी. तशीच दुर्दैवाने योगाभ्यासामध्ये ती येऊ घातलेली आहे. जसा योग हा लोकप्रिय झाला जगामध्ये, आपोआपच हळूहळू दुकानदार जे आहेत ते तयार झालेत वेगवेगळ्या प्रकारचे हॉट योग आणि काय काय म्हणतात. तेव्हा ही जी शुचिरभूतता आहे योगाभ्यासाची, ही जी आपण काय म्हणू त्याला प्युरिटी, शुद्धता आहे, ही शुद्धता राखली पाहिजे. योग विज्ञान निकेतनचं ते एक महत्त्वाचं आहे की कुठल्याही प्रकारचं म्हणजे आज जरी आयुष मिनिस्ट्रीने ते सूक्ष्म व्यायाम वगैरे स्वीकारलेलं आहे, पण योग आमचे गुरुजी अगदी त्या शब्दाच्या विरुद्ध होते की व्यायाम म्हटलं की एक वेगळा अर्थ लोकांच्या डोक्यात जातो. योग व्यायाम नाही आहे, आणि त्यामुळे त्याला संधिचालन क्रिया म्हणा, त्याला व्यायाम म्हणू नका, सूक्ष्म व्यायाम म्हणू नका, असं गुरुजी सांगायचे. त्यामुळे आपल्याला जर चौकशी केली तर म्हणजे व्यायाम करणं वाईट नाही आहे, पण योगाभ्यासाच्या नावाखाली व्यायाम करू नये. व्यायामाचे परिणाम चांगलेच आहेत, पण ते वेगळे आहेत, आणि योगाभ्यासाचे परिणाम हे वेगळे आहेत. तिथं शरीराला जास्त महत्त्व आहे, इथं शरीराला महत्त्व आहेच, पण त्याहून जास्त मनाला महत्त्व आहे. त्यामुळे हा फरक थोडा लक्षात घेऊन पॉवर योग शिकवतो काय आणि गोष्टीची चौकशी करावी. आणि ज्याला खरोखर योग शिकायचा आहे शुद्ध, त्यांनी तुम्ही पारंपरिक योग शिकवतात काय, हठयोग किंवा योग आपल्याला पातंजली योग म्हणतो, आपण राजयोग म्हणतो, ही थोडी चौकशी करून त्यांनी ते करावं. बाकी व्यायाम करण्यात चूक नाही, पण परत असं आहे, एक तरुण मुलगा किंवा मुलगी आहे आणि तिने समजा तो पॉवर योग चालू केला, काय फार बिघडत नाही, तिच्या वयाला तिच्या प्रकृतीला ते साजेसं आहे.
पण एखादी मध्यमवयीन बाई तिला ऑलरेडी का मानेचा स्पॉन्डिलोसिस आहे का कमरेचा स्पॉन्डिलोसिस आहे का गुडघ्यामध्ये, आणि पहिल्याच दिवशी जर 30 सूर्यनमस्कार तिला घालायला लावले तिथं त्या पॉवर योगवाल्याने, तर वाट लागेल तिची. म्हणजे या गोष्टी, निषिद्धता जी आहे त्याच्यातली निषेध संकेत, निषिद्धता म्हणण्यापेक्षा निषेध संकेत, आणि व्यक्तिगणिक ते बदलणार आहे. असं काही नाही योगाभ्यास म्हणजे असं नाही आहे, प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलणार आहे गरजेप्रमाणे. ते आणि तेच तर एका योग शिक्षकाचं काम आहे. समोरच्याची काय गरज आहे हे त्याला नेमकं हेरता आलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी त्याला मार्गदर्शन दिलं पाहिजे आणि ती काळजी घेतली पाहिजे. आता जाता जाता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त MHA-MTBच्या प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छिता? हो, सर्वप्रथम योग हा भारतीय असल्यामुळे, विशेषतः भारतीयांना म्हणजेच आपल्या प्रेक्षकांना अभिनंदन आणि शुभेच्छा आजच्या या योग दिनाच्या. बऱ्याच वेळेला मी भारतीय समाज हा असाही जरा उत्साही आहे, कारण आमच्याकडे उत्सव फार आहेत बाकी देशाच्या तुलनेने, आणि मग प्रत्येक गोष्टीचं असं उत्सव रूप करणं याची आम्हाला थोडीशी सवय आहे. म्हणजे मदर्स डे ही आपली संकल्पना नव्हती भारतीय संस्कृतीची. मदर्स डे, मातृदिन, पितृदिन, बाकीचे मातृदिन नाही आहेत का बाकी दिवस 364? तेव्हा आपली संस्कृती अशी आहे, 365 दिन मातृदिन आहे, पितृदिन आहे. तसाच योग दिन हा एक दिवसाचा नसावा. एकूण जी एक चळवळ आहे त्या अनुषंगाने त्याचं महत्त्व आहे, त्याबद्दल का वाद नाही, ते पाहिजेच. पण आपल्या मनामध्ये हे पक्कं आम्ही ठसवलं पाहिजे की हा काय उत्सव करण्याचा विषय नाही आहे, तो जगण्याचा विषय आहे. त्यामुळे योग दिन हा 21 जून नाही, तर बाकीचेही 364 दिवस योग दिन आहे हे आपण समजून, आणि तोच त्याचा उद्देश आहे. हे सगळं नरेंद्र मोदीजींनी जे काय केलं तिथं जाऊन युनोमध्ये आणि जगाला पटवलं, आणि जे काय आज सगळं झालेलं आहे हे सगळं चांगलं आहे. पण ते त्याच्यातून काय प्रेरणा घ्यायची, त्याच्यातून ही प्रेरणा घेतली पाहिजे. 21 जून साजरा करण्याची प्रेरणा त्याच्यात नसावी. तर योग हा आपल्या जीवनाचा, जीवन पद्धतीचा, दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, अशा दृष्टीने आपली वाटचाल राहिली तर जे काय त्यांनी केलं ते खऱ्या अर्थाने फलद्रूप झालं असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. म्हणजे योग हा केवळ एका दिवसाचा विषय नसून तो आपल्या जीवनाचा भाग आहे. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश आपण दिलात. MHA-MTBमध्ये आम्हाला इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. मंडळी, इच्छा तिथे मार्ग आणि योग तिथे स्वर्ग असंच आता म्हणावं असं वाटतंय मला. कारण योग साधना म्हटल्यावरती तो केवळ एक व्यायाम नाही, तर तो जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, आणि त्या साधनेच्या माध्यमातून व्यक्तीचं पुनरुत्थान कशा पद्धतीने घडवून येतं याचं आज आपल्याला दुर्गादास सावंतजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपल्याला ही सगळी मुलाखत कशी वाटली, आपण आपली योग साधना कशा पद्धतीने सुरू करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातल्या बातम्यांच्या अपडेटसाठी MHA-MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.